धन्यवाद विनोद जाधव, करणजी काळन आणि सौरवजी पाटील तिघांचे आभार। सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि पहिला बॉल ऑफ्टनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात काय झालं। ओम साई mtclive.in ॲक्शन रिप्लेमध्ये पहिला बॉलचं विवरण आपण करू शकतो। पहिला बॉल डॉट आलाय, निलेश गोलंदाज आहेत। ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय। बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही, आणखी एक डॉट बॉल। पास स्क्वेअर कट करण्यासाठी लेंथ तुम्हाला ऑफ्टनच्या बाहेर पाहिजे आणि लेंथ शॉर्ट पाहिजे, तसा फटका खेळण्यासाठी डॉट बॉल। निलेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, गॉगल घालून गोलंदाजी करतायत। खूप कमी खेळाडू तुम्ही पाहिले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे की गॉगल घालून खेळायचे। ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही आहे। दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होईल। एका धावेनं डावाचं सेरेगणेसा केलं जाईल आणि फलंदाज अमर पाटील मार्क ऑफ होतील एका धावेसोबत। प्रेमनाथ हजारी स्ट्राईक एंडवरती दाखल झालेत। निलेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत, निलेश म्हात्रे। सेकंड राऊंडची पहिली मॅच, एका बाजूने नारायण संघ त्यांच्या विरोधामध्ये कुटारी अशा मॅच मैदानात सुरू आहे। एक धाव धावफलकावरती 4 षटकांची मॅच, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे। क्षेत्ररक्षण करणारी टीम याची नोंद आपण करून घ्या। ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करायचं होतं, पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर रिजनला क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि एका धावेची प्राप्ती पुन्हा एकदा होईल। क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचा घटक असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, जसं फलंदाजी गोलंदाजी हे दोन विभाग, तसा तितकाच तिसरा विभाग देखील महत्त्वाचा आहे, तो क्षेत्ररक्षण आहे। पॉइंट रिजनला आपण खरं तर तिथे जॉन्टी रोड्स उभे राहायचे आणि जॉन्टी रोड्स उभे तिथे असल्यानं कारणानं बऱ्याच वेळा खरं तर जॉन्टी रोडचं नाव देखील पॉइंट क्षेत्राला देण्यात यायचं। अगदी त्यांच्या जवळपास बॉल ज्यावेळेस ट्रॅव्हल करायचा त्यावेळेस ते बॉलला रोखायचे। आणि क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेस मात्र समोर दिशेने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे। कमालीचा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पहा, अगदी राईट आर्म ओव्हर द विकेट आणि अप्रतिम फटका आहे। अगदी ऑफ्टनच्या बाहेरची लाईन होती, इनसाइड आउटचा हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने प्रहार केला, षटकार ठोकलाय। अप्रतिम फटका होता। 6 धावा इथे प्राप्त केल्यात आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल। 8 धावा धावफलकावरती, 8 विदाउट लॉस। अमर पाटील यांच्या बॅटमधून अप्रतिम क्रिकेटचा क्लास दाखवणारा षटकार आपण पाहिलाय। ऑफ्टनच्या बाहेर टप्पा खाल्यानंतर मात्र आतल्या दिशेने बॉल कट झाला, ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता। वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय, अवांतर धाव इथे प्राप्त होईल। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पहा बॉल पिच कुठे झाला हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट असते। बॉल अगदी वाईड लाईनच्या बाहेर पिच झाला, त्यानंतर आतल्या दिशेने कट झाला, ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता। परिवर्तन जरूर केलं गोलंदाजाने, परंतु हा बॉल वाईड आहे। यावेळेस देखील ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता, यावेळेस स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं, त्यानंतर बॉलला कट होऊ दिलं आणि खूप लेट खेळलेत। ॲक्शन रिप्लेमध्ये पहा ऑफ कटर स्वरूपाचा बॉल, परंतु लेंथ खूप शॉर्ट होती या बॉलची आणि इतक्या शॉर्ट लेंथवरती रूम मिळाला ऑफ्टनच्या बाहेर फलंदाजाला आणि त्यावरती मात्र तुटून पडले अमर पाटील, त्यांच्या बॅटमधून आला चौकार। माफ करा 13 धावा धावफलकावरती, 13 विदाउट लॉस। 11 अमर पाटील यांनी बनवल्यात 5 बॉलमध्ये आणि प्रेमनाथ हजारी एका बॉलमध्ये 1 धाव त्याने देखील बनवली आहे। त्या व्यतिरिक्त एक वाईडची धाव, एकूण 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये, 5 मध्ये 11 बनवल्यात। सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे।
या स्पर्धेचं आयोजन केलं सन्माननीय श्रीमान चिवंजी गंगाराम वालिलकर साहेब, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्याध्यक्ष, कल्याण ग्रामीण विधानसभा, आणि कुमार सचिन सुरेश पाटील, 14 गाव, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक अध्यक्ष, यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. A1 जोडी आणि A1 जोडीच्या माध्यमातून हे नेत्रदीपक आयोजन. यावेळेस मिड ऑफ रिजनला आणि इथे धाव नव्हती आणि फलंदाज धावबाद, आवश्यकता नव्हती. यावेळेस आपण पाहतोय चूक झाली आणि चुकीला माफी नाही. अमर पाटील माघारी परततील. धावबाद स्वरूपामध्ये चांगली बॅटिंग केली अमर पाटील यांनी, परंतु इथे अनफॉर्च्युनेट डिसमिसल इन द क्रिकेट, रन आउट. उद्योजक उद्योगपती तुमचा देखील बडपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. अमर पाटील धावबाद झालेत आणि नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती दाखल झालेत. इन नेट नंबर 3 विकी हजारी मैदानावरती दाखल झालेत. पाटील बाद झालेत आणि प्रेमनाथ हजारी यांच्या जोडीला विकी हजारी दाखल झालेत. यावेळेस देखील हवेत उंच बॉल गेलाय, दूर किती जाईल पाहायचंय. उंच तर गेलाय आणि हा बॉल दूर देखील जातोय, खूप दूरवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम फटका होता. पहिला बॉल डगआउट मधून सेट होऊन आलेत विकी हजारी आणि पहिल्या बॉल वरती ठोकलाय. अप्रतिम षटकार. तुम्ही पाहता सारे स्टॉल लागले आता आणि आमचे शायनीच खऱ्या अर्थात तुम्ही पाहता प्रबोध दादा असतील, आकाश कोटकर असतील, बाहिर आग्रा खालाबलचे दीपक दादा पाटील असतील, आकाश दादा असतील आमचे, त्यानंतर प्रबोध दादा. स्टॉल देखील खूप मोठ्या प्रमाणात लागले आहेत. आमच्या खऱ्या अर्थानं डालबुडी देखील स्टॉल लागला. या सर्व स्टॉलवाल्या देखील शुभेच्छा देऊ, त्याचा देखील मनपूर्वक सरचे स्वागत. प्रेमनाथ त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रेमनाथ हजारी अप्रतिम फटका होता, सरळ बॅटने षटकार त्याने ठोकलाय. एकोणीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. प्रेमनाथ हजारी यांच्या बॅटमधून ऑलरेडी एक मॅक्सिमम आलाय विशाल यांच्या विरोधामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल होता, लाईन टोटली मिस केली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद, लाईन मिस केली, ड्रिफ्ट झाला, बॅटरच्या दिशेने बॉल डीप होत होता. आणि इथे आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये, तुम्ही पहा ऍक्शन रिप्ले पाहण्यासारखं असेल. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती हा डीप होणारा बॉल होता. फुल टॉस जरूर भासला, परंतु डीप होणारा बॉल होता आणि डीप झाला, लाईन टोटली मिस केली आणि अगदी प्लम मध्ये होते. तिथे आपण पाहिलं तर फलंदाज आणि विकेट इथे आली, लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. नाईन्टीन रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट. प्रेमनाथ हजारी देखील माघारी परत. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानावरती दाखल झालेत. स्वप्नील सेंद्रे मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती पुढचा बॉल विशाल यांचा. हा बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑलरेडी शफल लाईन मध्ये फलंदाज आले होते आणि लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 लॉस ऑफ द 2 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल. वीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 लॉस ऑफ द 2 विकेट. 1.4 षटकांचा खेळ संपला. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल विकी हजारेसाठी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि कमी गतीने बॉल टाकतात विशाल.
Yes, it's leg bytes. One more single added in the total. Now score moves on 21. So far, loss of the 2 wicket. One delivery is remaining in this over. Second over in progress. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज विशाल खुटारी संघाने टॉस जिंकला होता. ते प्रथम क्षेत्ररक्षण करतायत. पुढचा बॉल ऑलरेडी शफल लाईन मध्ये आले होते. फुल टॉस मध्ये परावर्तित झाला. स्क्वेअर लेग रिजनला खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. फंबल झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहतोय सक्सेसफुली पूर्ण होईल. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं सन्मान्य श्रीमान राजू मडवी, श्रीनाथजी पाटील, बाळारामजी पाटील, गणेशजी पाटील, विकासजी पाटील, गोपाळजी माळी, संजय पाटील गायक, बाळारामजी मडवी, चंद्रकांतजी पाटील, मॉन्टी पाटील, आदेश पाटील, मोन्या पाटील, सोनू पाटील, प्रनिल पाटील, विनोदजी जोशी, अमीरजी मोकाशी, किरणजी पाटील, काळूरामजी पाटील, प्रवीणजी मडवी, मित्रनाथ पाटील या सर्व आयोजकांनी अतोनात मेहनत घेऊन ही एक स्पर्धा उभी केली आहे. आणि 23 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 2 विकेट. चला स्पीडअप करणं अपेक्षित आहे. जास्त विलंब लावू नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम खुटारी आपल्याला सूचना आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर आम्हाला मिळाले रेग्युलरचा. सन्मान्य उद्योजक रविशेठ भोईर नागाव. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक 40+ कूलर आम्हाला मिळाले. उद्योजक रविशेठ भोईर नागाव. मालिकावीरासाठी बाईक आम्हाला मिळाली रेग्युलरची. उद्योगपती श्रीमान मुस्तकीन भाई खान शिळफाटा यांच्या माध्यमातून बाईक आम्हाला मिळाली. मालिकावीर LED TV 40+ आम्हाला मिळाली. स्वर्गीय काळूराम माणिक पाटील उद्योजक महेशजी माणिक पाटील यांच्या माध्यमातून ती आम्हाला मिळाली आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर असणार आहे. टीम गाथा 11 तोलोजी मुस्कूर टीमचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर तुम्ही पाडा आहात टीम मोकाशी पाडा. या 2 टीमच्या कॅप्टनला विनंती. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. चला मॅच सुरू करा. स्पीडअप करणं आवश्यक आहे. सर्व चषक ऑल ट्रॉफीज आम्हाला मिळालेत. उद्योगपती श्रीमान नासिरभाई चौधरी, प्रोप्रायटर फेमस कन्स्ट्रक्शन त्यांच्या माध्यमातून खरं तर सर्व ट्रॉफीज जवळपास लाखाच्या वरती किंमत असणाऱ्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून मिळाल्या. उत्कृष्ट फलंदाज सायकल आम्हाला मिळाली रेग्युलरची. उद्योगपती श्रीमान प्रमोद शेठ महात्रे ग्रामपंचायत सदस्य वळवली आणि उत्कृष्ट गोलंदाज सायकल आम्हाला मिळाली रेग्युलरची. श्रीमान रामनाथजी पांडुरंग पाटील गोलंदाज सज्जेत. ऑस्ट्रमच्या बाहेरचा हा बॉल पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेने कट झालाय. फलंदाज सफल लाईन मध्ये देखील आले होते. डॉट बॉल आहे. विकी हजारे यांच्यासाठी पहिला बॉल. किरण यांचा डॉट आलाय. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. 23 धावा जरूर आल्यात परंतु त्यासोबत 2 विकेट आणि किरण यांचा पहिला बॉल डॉट आलाय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण ज्या फलंदाजाने धावा बनवल्या तो दोनही फलंदाज बाद झालेत. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावांचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद होतील. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. दुसरी धाव उपलब्ध नव्हती आणि ती मात्र घेण्याचा प्रयत्न केला आणि तो अंगलट आलाय. धावबाद स्वरूपामध्ये आणखी एक सफलता. थ्रो तुम्ही पाहिला एस्टांच्या जवळ होते तरी देखील अशा रीतीने थ्रो केला. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. 24 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक स्टंपच्या जवळ असतात त्यावेळेस अंडरआर्म थ्रो आपण पाहतो नेहमी परंतु इथे ओव्हरआर्म थ्रो आपण पाहिला. बॉल पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेने कट झाला. हवेत उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 3 विकेट. किरण बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज तकदीर मैदानावरती दाखल झालेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. तकदीर मैदानावरती आलेत परंतु संघाचं तकदीर जर बदलावायचं असेल त्यांना तर धावा बनवणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय आणि आली आहे सफलता. स्लाइस झाला बॅटला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला क्लिअर होईल आणि इथे आली आहे आणखी एक सफलता.
देखील आपण कौतुक करणार आहोत. ज्या पद्धतीचं टेलिकास्ट आणि अतिशय चांगलं टेलिकास्ट या वाहिनीचं खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. दोस्ती ग्रुप नारायण यांच्याकडनं पारदर्शक आलं मयूर मात्रेसाठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 5,000 रुपयाचा कॅश प्राईज O2 कॉम्बॉक्स. मयूर म्हात्रे नवीन फलंदाज मैदानावरती आणि पहिला बॉल ते फेस करतील किरण यांचा. 3च धावा आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केला. 26 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मयूर म्हात्रे आणि विकी हजारी ऑलरेडी सफल लाईन मध्ये आले होते आणि यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलच्या पाठीमागे आणि तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट लाज जवाब. हरणाची गती चित्याची चपळाई तिथे पाहायला मिळाली. वाऱ्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. 28 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 4 विकेट 1 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. ओव्हर नंबर 3 इज प्रोग्रेस. 4 षटकांची मॅच. पहिल्या राऊंडच्या मॅचेस आपण 5-5 षटकांच्या पाहिल्या आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच अगदी 4 षटकांच्या 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्लॉट मध्ये बॉल होता. उडवल्या हवेत आणि हा बॉल मात्र दूरवरती जाईल. मयूर म्हात्रे सौस सोनार की एक लोहार की ठोकलाय या स्पर्धेमधील एक जबरदस्त फटका षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता इथे शुभागमन झाला ओम साई मोबाईल से. तुम्ही पाहता ऑर्डर आमचे परम मित्र सॅब गायकर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि बंटी तुमचं देखील बडपूर्वक सरचं स्वागत. ओम साई मोबाईलचे ते ऑनर आहेत. सॅम असतील त्याच्यानंतर राहुल असतील. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. ऍक्शन रिप्ले विविध अँगल खरं तर तुम्हाला पाहायला मिळतील. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून अप्रतिम फटका होता. हा व्हॉलीबॉल बॅकफुटला गेले. आपण पाहिलं क्रिचचा डेपचा उपयोग केला आणि बॉटम हँडचा तदनंतर अप्रतिम उपयोग त्याने केला आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 34 धावा 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट. मयूर म्हात्रे यांच्या बॅटमधून अप्रतिम फटका होता. प्रोजेक्टेड स्कोर 45 दाखवत आहे परंतु एक 50+ धावा तुम्हाला बनवावं लागतील. CRR करंट रन रेट तुम्ही पाहता अगदी 11.33 आहे परंतु ते वाढवावं लागेल. 3 षटकांमध्ये 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. मोठे फटके शोधावे लागतील. 34 धावा धावफलकावरती 4 षटकांची मॅच आहे. एक 50 धावा जर बनवल्या तर सन्मानजनक टोटल मानली जाऊ शकते. चला स्पीडअप अपेक्षित आहे. खूप जास्त विलंब लावू नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 34 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाला सुरुवात होईल. श्रवण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. 3 षटकांमध्ये 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विकी हजारी आता स्ट्राईक एंड वरती आहेत. पहिला बॉल फटका चांगला आहे. कव्हर रिजनला बॉलला खेळत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 2 धाव्यांचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो परंतु 2 धावा इथे पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा विकी हजारी यांचं कौतुक केलं पाहिजे. ओम साई मोबाईल शॉपचे ओनर युवा उद्योजक सॅमजी गायकर यांचे आगमन झालेले. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर राहुलजी कोरपेकर देखील आणि दीपेश बंटी हे देखील उपस्थित आहेत. तुम्हाला विनंती असेल आपण मंचावरती या. सर्वांचं सहर्ष स्वागत सुस्वागत. बॅटर शफल लाईन मध्ये आले होते. पंच चर्चा करताय तिथे. शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते आणि इन लाईन बॉल आहे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला. लेग कटर स्वरूपाचा होता. तेच पंच तिथे निदर्शन आणि अतिशय चांगला निर्णय. ॲक्शन रिप्ले देखील आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. थर्ड बॉल हा देखील लेग कटर इथे स्टंपिंग साठी अपील झाली आहे आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित. एसिडीज डॉट बॉल असेल. आणखी एक 36 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कटर गोलंदाज आहेत. यावेळेस मात्र शफल लाईन मध्ये आले होते. लिडिंग एज लागले. हवेत उंच बॉल गेलाय आणि तिथे नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय. निर्जन स्थळी क्षेत्ररक्षक विजय क्षेत्रामध्ये. ओ
आवश्यकता नव्हती या गोष्टीची. विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. प्रयत्न आणि दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला एकाच एंडला आहेत. धावबाची सोपी संधी आहे आणि फलंदाज पुढे एकदा धावबाद. विकेट. हा एक नवीन नियम आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला एक पाय क्रीजमध्ये असला पाहिजे. जशी गोलंदाजाला निर्बंध आहे त्याचा पाय जर क्रीजच्या बाहेर गेला तर तुम्ही नो बॉल देता, तसं फलंदाजाला देखील निर्बंध असला पाहिजे. आणि तुमचा पायाचा भाग थोडा का होईना जे पॉपिंग क्रीज आहे त्याच्या आतमध्ये पाहिजे. म्हणजे ती लाईन तुमचं क्रॉस असली पाहिजे. किंवा तुमचं अगदी शरीराचा देखील भाग किंवा तुमची मानेचा तरी भाग आतमध्ये असेल. म्हणजे तुमची हॅट असते, कॅप आपण म्हणतो, तिचा तरी काही भाग आतमध्ये असेल असं कन्सिडर केलं जातं क्रिकेटमध्ये. आणि ते पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये तुमच्या शरीराचा थोडा भाग लाईनच्या आतमध्ये पाहिजे, तेव्हाच तिथे ते व्हॅलिड मानलं जातं. रन चेक केलं जाईल. तिसरे बंद चेक करतील. एसएटीज नियमांबद्दल आपण बोललो, फक्त चेक केलं जाईल. पंचांची देखील कामगिरी उल्लेखनीय पाहायला मिळते, कारण नियमांची अगदी इतंभूत माहिती त्यांना आहे. थोडं तरी भाग पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पाहिजे, हा एक नियम आहे. जसं गोलंदाजाला लिमिटेशन असतं, तुमचा पाय जर अगदी त्या लाईनच्या बाहेर गेला पॉपिंग क्रीजच्या तर नो बॉल तिथे घोषित केला जाऊ शकतो. धावा आहेत, व्हॅलिड आहेत. आणि सांगितलं पंचांनी फलंदाज धावबाद असतील. दुसरी धाव घेताना एकच धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. लास्ट लिगल डिलिव्हरीज. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. बाद झालेले बॅटर तुम्ही थोडं लवकर बाहेर या. इथे धावा आहेत की नाही यावरती प्रश्न होता. 39 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. हा देखील एक चांगला बॉल आहे आणि बॉलने दिशा बदलली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबल झालंय. 2 प्राप्त झाले आहेत ऑलरेडी. तिसरीचा प्रयत्न आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाले पुन्हा एकदा. मला वाटतं पाठीमागच्या 3 बॉलवरती 3 वेळा धावबाद झालेत फलंदाज. आणि इथे 2 धावा प्राप्त होतील. 41 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 लॉस ऑफ द 7 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 24 बॉलमध्ये आता 42 धावांची आवश्यकता आहे. गाथा 11 तलोजे मजकूर टीमचा कॅप्टन. या टॉससाठी ऋषी आणि मोकाशीपाडा टीमचा कॅप्टन. लवकर या मंगेश दादा, लवकर पटापट टॉस करूयात आपण. टॉससाठी कॅप्टन
आपण टॉस या विनोद तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या सुजल पाटील याच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. या विनोद जोशी देखील उपस्थित असतील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मोकाशी पडा लवकर टॉस साठी या. तुम्हाला वारंवार कॉल दिले जातात टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे, लक्षात असू द्या प्लीज. सचिन दादा टॉस साठी लवकर या. बघा आधीच सूचना दिली आहे, जेव्हा कॅप्टन नसेल तर दुसऱ्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. हे देखील नियमवटी आम्ही तुम्हाला कालपासून सांगतोय, लक्ष असू द्या प्लीज. टॉस साठी या. या सचिन दादा. या आपण टॉस करूया. तिथे दोन टीमचे कॅप्टन एका बाजूला तुम्ही पाहता. गाथा 11 तोलोसे बस्कूर ऋषी पाटील तुझं स्वागत आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहता सचिन दादा इंदारकर. आपण टॉस करूयात. गोपाल दादा बाडी जिथे सुजल पाटील देखील सज्जात आणि 40+ एक जबरदस्त क्रिकेटर. नाण्याची पहिली बाजू राष्ट्रवादी शरद चंद्र पवार चषक 2025 आणि आयोजक. चला कॉल कोण देणार? सचिन दादा. आयोजक कॉल दिला आणि आलाय खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार. ऋषी पाटीलला टॉस जिंकला. जरा बाडेवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. काय म्हणशी ऋषी? टॉस जिंकला, 4 षटकांची मॅच आहे आणि टॉस जिंकला. डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करू. चला बॅटिंगचा निर्णय घेतलाय. समोर मोकाशीपाडा संघ आहे. काय रणनीती आहे? कारण की बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कोणाकडनं जास्त अपेक्षा असेल? तू देखील रनआउटच्या स्वरूपात तुझी विकेट देखील गेली, तर आता कोणाकडनं तुला जास्त अपेक्षा आहे की जास्तीत जास्त स्कोर पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील? भूषण आहे, संगम आहे, अनुज आहे. काय म्हणशील? या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा होत असतात, त्यातून एक रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन तुम्ही पाहता. आमचे सचिन दादा असतील, जीवन दादा असतील, यांच्या माध्यमातून आज दुसऱ्या रात्रीमध्ये तुम्ही खेळताय. कसं वाटतंय? काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान आहे आणि खेळायला चांगलं वाटतं. हे होते ऋषी पाटील. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. टॉस बॉक्स मध्ये कॉल आला. ऋषी पाटील गाथायला पण थोडंसे मुस्को टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि अस्वल निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. फिल्डिंगसाठी आमंत्रित केला. जयनुमार क्रिकेट संघ बोकाशी पडला. ही मॅच देखील चालू आहे, जिथे उत्तरार्धामध्ये आपण कॉम्बॉक्स मध्ये जाणार आहोत. आवाज ऐकणार आहोत तुषार शिंदे यांचा आणि त्यांच्यासोबत करण केके हे देखील उपस्थित असतील. ओल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. यस प्लीज जॉईन विथ मी मिस्टर करण कालन. थँक्यू सो मच सौरभ पाटील. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न खेळाडू होते तिथे आपण पाहतोय. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं डावाचा श्रीगणेश झालाय. पहिली धाव धावफलकावरती. 42 इज द टार्गेट. मयूर मार्क ऑफ झाले तिघा धावेसोबत. मयूर आणि किरण हे दोन्ही मैदानावरती. डेड बॉल. yes it is. एक धाव धावफलकावरती आहेत. विकी बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. मयूर स्ट्राईक एंड वरती आहेत आणि एका धावेचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. मयूर स्ट्राईक वरती होते. किरण मार्क ऑफ झाले होते सुरुवातीला. 2 धावा आता धावफलकावरती. 2 विदाउट लॉस. विदाउट लॉस. विकी बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल.
यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये, मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत, बॉलच्या दिशेने खूप वेगाने आले, 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज इथे पूर्ण होतील. विकेट किपरचं कौतुक केलं पाहिजे कारण बॉलला गॅदर करण्यासाठी थोडेसे पुढे आले आणि बॉलला गॅदर करून स्टंपच्या दिशेने थ्रो देखील केला, परंतु 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ किरण. विकी बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल आणि मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत, सेल तिथे टिपलाय, विकेट फलंदाज बाद. चार धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिली विकेट इथे अगदी आली आहे. स्वस्तामध्ये बाद झालेत फलंदाज. किरण म्हात्रे अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलेत. बॉलिंग ट्रॅकवरती विकी आहेत आणि बॅटिंग साठी देखील विकी आता दाखल झालेत. विकी म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती, विकी माने गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि विकी म्हात्रे बॅटिंग साठी दाखल झालेत. मयूर म्हात्रे आणि विकी म्हात्रे ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस मात्र आणखी एक बॉल डॉट आलाय. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल, विकी बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट राऊंड विकेट. यावेळेस देखील धावबाची संधी निर्माण झाली आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली विकी माने यांची. पहिल्या षटकामध्ये 1 सफलता अर्जित केली आणि 5च धावा त्यांनी खर्च केल्यात. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे. करण काळन सर आपल्यासोबत जोडले जातात. 18 बॉलमध्ये 37 धावा अजून देखील बनवायच्यात करंजी. पहिल्या षटकामध्ये विकी माने यांनी खूप चांगली सुरुवात केली आहे आणि खुटारी संघाच्या अडचणी वाढवल्यात. 18 मध्ये 37 पाहिजेत. इथून मात्र प्लॅन तुम्हाला बनवावे लागतील. काय सांगाल करंजी? नाही, जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते विकी मानेकडून आणि नारायण संघ गेल्या काही सीझनमध्ये आणि खास करून या सीझनमध्ये फॉर्ममध्ये येण्याचं कारण आहे विकी. फ्रंट लाईन बॉलर आहेत आणि जबरदस्त तो बॉलिंग करतोय. डावखुरा त्याचा प्रतिभा संपन्न असा हा गोलंदाज आहे आणि 42ला डिफेंड करत असताना यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते आपण नारेनचा विचार केला तर. पण खुटारीने दुसऱ्या बाजूने अटॅक करायला पाहिजे कारण सुरुवात इतकीशी चांगली झाली नाही. त्यामुळे 18 बॉल 37 आणि गेल्या काही दिवसांपासून आजचं जर थंडीचं प्रमाण आपण बघितलं तर ते फार वाढलेलं आहे. मैदानाचा विकी आणि मयूर दोघंही आहेत. दोघांकडे ती क्षमता आहे. काही घडू शकतं. खुटारी आणि नारेन एकाच कॅलिबरचे संघ आहेत पण या ॲटमॉस्फिअरला पाहता धावा बंद थोडंसं कठीण आहे. पण पाहूयात काय घडणार आहे. 18 बॉल आणि 37ची गरज या मॅचमध्ये चैतनेश्वर खुटारीला. या सिटीज खूप चांगला उल्लेख तुम्ही केला ॲटमॉस्फिअरचा. कारण रात्री हवा शक्यतो स्थिर असते, हवा वाहत नाही आणि वातावरण देखील थंड असतं. मयूर म्हात्रे यांच्यासाठी आपण पाहतोय दोस्ती ग्रुप नारायण यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. हवेमध्ये बॉल आणि झेल इथे टिपला गेलाय. पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित करतायत मॅन विथ गोल्डन आर्म मयूर म्हात्रे. लिडिंग एस इथे लागलं होतं आणि पहिल्या बॉलवरती आली सफलता, विकेट. कारण सर पार्टनरशिपचा विषय आपला सुरू होता. इथे पार्टनरशिप पुन्हा एकदा होत नाहीयेत. 2 विकेट अगदी खूप लवकर स्वस्तामध्ये माघारी परतलेत. खुटारी संघाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल
मयूर म्हात्रे पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत आणि विकेट हॅट्रिकसाठी दोस्ती ग्रुप नाहरेन यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस मयूर म्हात्रेसाठी असणार आहे. पाच धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे मयूर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. पाच धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सफल माफ करा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. दुधारी शस्त्र आहे, लगात अववाद नाही तो बरबाद. वाईडची दाद मागतायत पंचांकडे, परंतु पंचांनी अपील फेटाळली. आणि खरं तर बऱ्याच वेळा चर्चा होते पंचांसोबत वाईडसाठी देखील आपण पाहतो. 5च धावा धावपलकावरती विशाल मैदानावरती विशाल फटक्याची गरज आहे. यावेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डाऊन दी लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 6. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 लॉस ऑफ 2 विकेट. 16 डिलिव्हरीज रिमेनिंग. 36 रिक्वायर्ड. 36 धावांची आवश्यकता आहे 16 बॉलमध्ये. यावेळेस ऑन साइडला अप्रतिम फटका स्क्वेअर लेग रिजनला आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय सीमारेषच्या पलीकडे. शॉर्ट आर्म जा कमालीचा फटका आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा अप्रतिम फटका. ऑन साइडला आपण पाहिलं स्क्वेअर लेग रिजनला. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 10 लॉस ऑफ द 2 विकेट. प्रत्येक विकेटसाठी मयूर म्हात्रे यांच्या 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे दोस्ती ग्रुप नाहरेन यांच्या माध्यमातून. त्यावेळेस ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12 धावा. 12 लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. ऑलरेडी 2 पायांमध्ये खूप जास्त अंतर. तिथे आपण पाहिलं ऑफ्टनच्या बाहेर स्क्वेअर कट करायचं होतं. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं फलंदाजाने, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. 2 गोष्टी स्क्वेअर कट जर तुम्हाला करायचं आहे तर एकतर बॉलची लेंथ शॉर्ट पाहिजे आणि बॉल शरीरापासून दूर पाहिजे. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 12 लॉस ऑफ द 2 विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहिलाय. दुधारी शस्त्र आहे, लगात अववाद नाही तो बरबाद. हे चित्र तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त झाली. 13 लॉस ऑफ द 2 विकेट. 13 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. Thirteen loss of the 2 wicket after completion of 2 over remaining here and runs required now 29. It's not easy task. चला विनंती आहे प्लीज जास्त अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. 12 मिनिटं तुम्ही घेतलेले 2 ओव्हरसाठी लक्षात घ्या. नारेन 3 मिनिटांमध्ये पुढचं 3रं षटक तुम्हाला टाकायचं आहे. Thirteen loss of the 2 wicket. Now legal 12 required 29 runs. 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. हे सांगण्यासाठी कोणी ज्योतिषाची आवश्यकता नाहीये. 12 मध्ये
29 बनवायच्यात खुटारी संघाला. 12 बॉल आणि 29 धावेंची आवश्यकता आहे. सोमनाथ गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 12 बॉलमध्ये 29 धावेंची आवश्यकता आहे. विशाल कडून खास करून या मॅच मध्ये अपेक्षा असेल. 5 बॉल 7 त्याच्या बॅटमधून बनलेला आहे. 12 बॉल 29. जर सुरुवात इथून झाली तर धावा बनतील. 13ला 2 विकेट आहेत. मॅच बनवू शकते. पाहूयात काय घडतं. ॲटमॉस्फिअरचा आपण जरूर विचार करत होतो. थंडीचं प्रमाण वाढले त्यामुळे धावा बनणं थोडंसं कठीण आहे. पण जर फलंदाजाने ठरवलं तर ते घडू शकतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. सो आता फलंदाजाला स्वतःमध्ये ते शोधावं लागेल. ते आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. चैतन्येश्वर खुटारीसाठी धावा बनवाव्या लागतील. ऑन साइडला टर्न करायचा होता आणि फलंदाज बाद. पायचीत सापडला विशाल. 13ला 3रा झटका चैतन्येश्वर खुटारीला. त्यावेळेस एका धावेचा इथे प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीत. एखाद्या दुसऱ्या धावेने मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम नाराज होणार नाही. नारायण संघ त्यांना माहिती आहे की इथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि वातावरणाचा परिणाम मात्र तुमच्या गेमवरती होत असतो. कारण सर ज्यावेळेस रात्रीचं वातावरण असतं, हवा स्थिर असते आणि ज्यावेळेस डेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस खरं तर सनलाईटच्या अंडर तुम्ही खेळत असता. आता अंडर फ्लड लाईट्स आर्टिफिशियल लाईट ऑन आहेत आणि आर्टिफिशियल लाईट प्लस वातावरण शांत असणं, हवा शांत असणं त्याचा खूप मोठा परिणाम इम्पॅक्ट होत असतो. यावेळेस देखील कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होतील. चांगली रनिंग मिळतील. विकेट फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे कारण संधी त्याने शोधली दुसऱ्या धावेची आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्यात. 16 लॉसाचे 3 विकेट. इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे करण सर. फिल्डिंग चांगली झाली पण थ्रो चुकीच्या एंडला गेला. त्याचा फायदा फलंदाजाने घेतलेला. 2 धावे इथे चोरतायत ते. 2 धावसंख्या 16 वरती पोहोचले. 9 बॉल अजूनही या मॅच मध्ये 26 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके येत आहेत. हे मॅच ऑन होणार आहे चैतन्येश्वर कोठारीच्या बाजूने पण ते यायला पाहिजेत. मयूरकडे ती क्षमता आहे जो नुकताच मैदानाचा आत आलाय. मात्र आता या मॅच मध्ये काय घडणार आहे पाहूयात. दुसऱ्या बाजूने नारेंचं बॉलिंग युनिट ही त्यांची ताकद आहे. ते आपण या अगोदर बघितलेल्या पहिल्या मॅच मध्ये देखील. पाहूयात काय घडते. सोमनाथचे पुढचे 3 बॉल 16ला 3 विकेट आहेत. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल 26 धावांची गरज आहे चैतन्येश्वर कोठारीला. पूल करायचा होता. बॉल निघालाय मागे. बाउन्स किती होता, किती पाहिजे होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पण डॉट बॉल तर आपण निश्चितपणे पाहतोय. 1 बॉल कमी 8 बॉल आता अर्थातच आणि 26 धावांची गरज. त्यावेळेस ऑफ्टनच्या खूप जास्ती बाहेर बॉल वाईट बॉल पंचाने घोषित केलाय. 17 लॉस ऑफ द 3 विकेट. एक्स्ट्रा रन इथे आली आणि एक्स्ट्रा बॉल देखील तुम्हाला टाकावं लागेल. 8 बॉलमध्ये 25 धाब्यांची आवश्यकता आहे करण सर. 8 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढताना पाहायला मिळते. त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजनला हवेमध्ये बॉल होता आणि खूप दूरवरती हा बॉल गेलाय. अप्रतिम फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फलंदाज मयूर म्हात्रे
यांच्या पाठमधून मॅक्सिमम आलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पहा, अप्रतिम फटका होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग आणि बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला, त्यावेळेस बॉल खूप दूरवरती गेलाय. करेंचा षटकार थ्रू दी लाईन खेळला. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, जसा बॉल आलेला आहे आणि मात्रेने मारलेला फ्लॅट एक्स्ट्रा कव्हरला फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे आणि या मॅचमध्ये आता 7 बॉल 19 धावांच्या जुनी गरज आहे बॅटिंग करणाऱ्या चैतन्येश्वर कुटारीला. षटकाराने मॅचमध्ये कुटारी. यस, निश्चित आपण पाहतो हा बॉल देखील महत्वाचा आहे. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर वाईट बॉल आलाय. आता गोलंदाजावरती दबाव निर्माण झाला. कारण सर एक मोठा फटका आणि लगेच दबाव थोडासा गोलंदाजावरती क्रिएट झालाय. या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पॅन डाऊन्स षटकार आलाय, त्यामुळे वाचण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय पण फार बाहेर टाकलाय. सो दॅट्स वाय एक धाव मिळते. स्कोमॉज ऑन 24. 7 बॉल 18 धावांची गरज आहे कुटारीला. पुल सक्सेसफुल थेट गेलाय बॉल. मिड विकेट सीमा रेषेचा बाहेर. 2 आलेले मात्रेचा बॅट मधून षटकार. मॅच ऑन. 6 बॉल 12 धावांची गरज. बॉलमध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. करण सर पहा, 2 मोठे फटक्यांची नितांत गरज होती. आपण कॉमेंट्रीमध्ये उल्लेख केला आणि कॉमेंटेटर कर्व्स कधी कधी बॅटरच्या बाजूने देखील ते जाताना पाहायला मिळतात. कधी कधी एखादी विकेट देखील एखाद्या वेळेस कॉमेंटेटर विचार करत असतात की एखादी विकेट आली तर टीम मॅचमध्ये येईल. कधी कधी कॉमेंटेटर सांगतात 2 षटकार जर आले तर टीम मॅचमध्ये येईल. अशा देखील गोष्टी कॉमेंट्रीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतात. आणि जसं उल्लेख तुम्ही केला तसे 2 षटकार लगातार आलेत. मयूरकडे क्षमता होती आणि खरं तर आपण त्याच्या क्षमतेवरती त्याने स्वतःला सिद्ध देखील केलंय. 5 मध्ये 15 बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग. 2 षटकारांनी मॅच मध्ये जरूर आलेला तो चैतन्येश्वर कुटारी संघ. आणि खास करून आपण जेव्हा जेव्हा या गोष्टी सर्व म्हणत असतो त्यामध्ये कोणताही उद्देश नव्हतो. संघ कोणताही जिंकू द्या पण मॅच आणि क्रिकेटची क्वालिटी स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे, हे ते मात्र एक उद्देश असतो. आणि 30 धावा 3 विकेट. 6 बॉल मध्ये 12 पाहिजे होत्या. बॉल वाईड आहे. सो मॅच मध्ये आता 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. मयूरला स्ट्राईक पाहिजे, तो ऑफ स्ट्राईक आहे. निलेशकडे स्ट्राईक आहे पण निलेशच्या बॅट मध्ये मोठा फटका आला तर मॅच मध्ये खूप जवळ जाईल विजयाच्या. कुटारी. नारेल संघाची बॉडी लँग्वेज खूप पॉझिटिव्ह होती. थोडेसे खांदे पडलेले तुम्हाला पाहायला मिळतील. 6 मध्ये 11. ज्यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेत उंचदार बॉल गेलाय लॉन्ग लेग क्षेत्रामध्ये. हा बॉल दूरवरती जातोय. खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल लेता है ये सुना था, लेकिन इस बार देखा भी. निलेश यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम षटकार. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है. हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. आणि आता 5 बॉल 5 धावेंची आवश्यकता आहे. 7 विकेट अगदी नारेन संघाने गमावल्या होत्या. 5 मध्ये 4 देखील चालू शकतात. 5 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला 5 बॉल 5 धावेंची आवश्यकता आहे आणि गोलंदाजाला इथून आता पुनरागमन करावं लागेल. करण सर मागचे 4 बॉल पडण्या अगोदर मॅच पूर्णपणे नारायण संघाची वाटत होती पण मागच्या 4 बॉल मध्ये 2 षटकार आलेले आहेत. मयूरकडून 1 षटकार निलेश बॅट मधून आलाय आणि या मॅच मध्ये पूर्णपणे चैतन्येश्वर कुटारी. 5 बॉल 5 धावांची गरज. गोलंदाज तयार. शॉर्ट शॉटकडे बॉल चाललाय. ओ मिसफील्ड मागे. डबलचा कॉल यावेळेला निलेश होता पण मयूरने थांबवलंय कारण दोन्ही बाजूने दोन्ही फलंदाज चांगले खेळतात त्यामुळे स्ट्राईक कोणाकडे असू द्या ऍट द एंड एकच गोष्ट हवे तो म्हणजे विजय आणि त्यासाठी दोन्ही फलंदाज झगडतात. 5 बॉल 15. मयूर 3 बॉल 8. निलेश. चांगली पार्टनरशिप चालते विकेटसाठी आणि त्या पार्टनरशिपने विजयाचं स्वप्न दाखवलंय खुटारी संघाला. 4 बॉल 4 धावांची गरज.
पार्टनरशिप इज ऑलवेज इम्पॉर्टंट इन द क्रिकेट, तेच पाहायला मिळालं. यावेळेस मात्र हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलंय आणि ओ 2 धावांचा प्रयत्न आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब रनिंग आहे आणि आता मात्र टाळ्यांचा कडकड 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 कडाट होताना पाहायला मिळतोय. 40 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. थंडी आहे आणि डोक्यावरती तरी देखील तितकाच बर्फ ठेवलाय. फार शांत खेळतोय, मॅच क्लोज आहे. मयूरला माहिती आहे की इथे कदाचित चान्स घेण्याचा प्रयत्न केला मोठ्या फटक्यासाठी तर विकेट जाईल, त्याने डबल काढले आणि मॅच मध्ये आणले पूर्णपणे. आता 3 बॉल 2 धावांची गरज आहे चैतन्येश्वर कोठारीला. अकॉर्डिंग टू सिच्युएशन तो खेळतोय आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला सिच्युएशन रीड करता आली पाहिजे आणि ॲज पर सिच्युएशन क्रिकेट खेळता येणं देखील गरजेचं आहे. 40 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 लॉस ऑफ द 3 विकेट आणि आता येणारे 3 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. इथे जर विकेट आली तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. करण सर, प्रेशर क्रिएट करायला फिल्डर जवळ आलेत पण एक धाव महत्वपूर्ण असेल. आता पुढे आलाय पुन्हा, ओहो गॅप मध्ये बॉल निघालाय. डबलचा कॉल मिसफील्ड. विजयाच्या 2 धावा आणि विजय मिळवलाय. 42 ला चेस करत असताना चैतन्येश्वर क्रिकेट संघ कोठारी.